कोपरगावच्या काळे कोल्हेंमध्ये सध्या तिसऱ्या पिढीत संघर्ष सुरू होता। हा मतदारसंघ महायुतीत अजित पवारांच्या वाट्याला गेल्याने भाजपचे विवेक कोल्हे नाराज होते। मात्र देवेंद्र फडणवीसांची यशस्वी मध्यस्थी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची रणनीती अखेर कामी आली। आता माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि युवा नेते विवेक कोल्हे यांची भाजपसोबतची नाराजी दूर झाली आहे। पक्षश्रेष्ठींनी जो काही शब्द दिला असेल तो पूर्ण करायचा असेल तर आता विवेक कोल्हेंची जबाबदारी वाढणार आहे। एवढंच नाही तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व आमदार आशुतोष काळे यांच्या विजयासाठी स्वतः विवेक कोल्हेंना मैदानात उतरून प्रचार करावा लागणार आहे। मंत्री अमित शहांनी कोल्हेंची नाराजी दूर करत एक नाही दोन नाही तर एकाच दगडात तब्बल 3 पक्षी मारले। ते कसे तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। कोपरगावात काळे व कोल्हे घराण्याच्या तिसऱ्या पिढीत मनमुटाव होता। येथे परंपरागत काळे कोल्हे या 2 घराण्यातच लढत होती। घराण्यातच लढाई होत असल्याने यावेळीही अशीच लढाई होईल अशी सगळ्यांची अटकळ होती। याच अटकळीचा फायदा घेण्यासाठी गेल्या दीड वर्षापासून महाविकास आघाडीच्या 2 धुरंधरांनी फासे टाकण्यास सुरुवात केली होती। त्यात पहिले होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि दुसरे होते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार। थोरातांनी विवेक कोल्हेंशी सलगी साधत विखेंसोबतच्या त्यांच्या गैरसमजुतीचा फायदा उचलत गणेश कारखान्यात सत्तांतर घडवले। या सत्तांतरानंतर थोरातांची हिंमत वाढली। आता याच कोल्हेंना हाताशी धरत थोरातांना शिर्डी व कोपरगाव मध्ये सत्तांतर करायचे आहे। विखेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात अडकवायचे होते। या डावात शरद पवारही नंतर सामील झाले। थोरात कोल्हेंना हाताशी धरून पवारांनी त्यांच्या सोंगट्या फिरवायला सुरुवात केली होती। कोल्हेंना प्रसंगी थेट आपल्याकडे ओढून घेण्यासाठी पवारांनी गणेश परिसरातील नाराज कार्यकर्त्यांना थेट बारामतीत भेट दिली होती। प्रभाताई घोगरेंनाही हवा देण्याचा प्रयत्न केला होता। थोरात व पवारांनी विखेंना व भाजपला अडकविण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू ठेवला होता। वास्तविक केलेल्या विकास कामांच्या जोरावर शिर्डीतून विखे व कोपरगावतून काळे सहज विजयी होणार होतेच, मात्र त्यांना शेवटच्या क्षणी अडकविण्याची रणनीती थोरात पवारांनी आखली होती। कोल्हे तिकिटासाठी आग्रही होते, त्यांची पक्षावर नाराजी नव्हती, मात्र कोल्हेंसारखा युवा नेता महाविकास आघाडीच्या हाती लागला तर भाजपला भविष्यात नुकसान होणार होतं। हे सगळे आखाडे ओळखून स्वतः फडणवीसांनी या प्रकरणात लक्ष घातले। प्रथम त्यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हेंशी चर्चा केली। त्यानंतर केंद्रीय मंत्री व राज्याचे प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी कोल्हेंची चर्चा घडवून आणली। एवढ्यावर न थांबता फडणवीसांनी कोल्हेंना घेऊन थेट दिल्ली गाठली। तेथे अमित शहांसोबत बैठक घडवून आणत कोल्हेंना केंद्रात येण्याचा शब्द देण्यात आला। विवेक कोल्हेंसारखा हुशार व तरुण कार्यकर्ता दिल्लीत आल्यावर त्याचा भाजपलाही फायदा होणारच आहे। या बैठकीनंतर विवेक कोल्हेंचे बंड शमले। आता त्यांनी विधानसभेतून माघार घेतली। आता विवेक कोल्हेंना केंद्रात येण्याचा शब्द थेट अमित शहांनी दिला असला तरी कोल्हेंची ही जबाबदारी आता वाढली आहे। कोपरगावात आमदार आशुतोष काळेंना निवडून आणण्याबरोबरच त्यांना शिर्डीत विखेंचे लीडही वाढवावं लागणार आहे। विखेंच्या मतदारसंघात येणाऱ्या गणेश परिसरातील आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेत कोल्हेंना विखेंचे काम करावे लागणार आहे। विखे काळे निवडून येणार आहेतच, मात्र विवेक कोल्हेंना विक्रमी काम करावे लागणार आहे। कारण आता अमित शहांनी शब्द दिला म्हटल्यावर अमित शहा या दोन्ही मतदारसंघावर बारकाईने लक्ष देणार आहेत। काही दगाफटका झाला तर त्याचा तोटा कोल्हेंना भविष्यात सहन करावा लागणार आहे। विवेक कोल्हेंनी माघार घेतल्यावर शिर्डीत विखे व कोपरगावात काळेंचा विजय सोपा झाला। हा झाला एक फायदा। आता दुसरा फायदा पाहू तर दुसरा फायदा म्हणजे कोल्हेंच्या सोबतीने थोरात, पवार आणि प्रभावती घोगरे हे तिघेही विखेंना कोंडीत पकडण्याचे जे स्वप्न पाहत होते त्या स्वप्नांचा चुराडा झाला। कोल्हेंच्या या निर्णयामुळे प्रभावती घोगरे उभ्या राहतील का या शंकाही आता घेतल्या जाऊ लागल्या आहेत। कारण कोल्हेंच्या सोबतीच्या बेरजेवरच आतापर्यंत थोरात व घोगरे हे शिर्डीत राजकारण करत होते, मात्र आता दोघांनाही एक पाऊल मागे घ्यावे लागणार आहे। डिपॉझिट कसे वाचवायचे हा प्रश्न आता संभाव्य विरोधकांना करावा लागणार आहे। आता अमित शहांनी दिलेला तिसरा झटका कोणता तर महाविकास आघाडीला आता ऐनवेळी उमेदवार शोधावा लागणार आहे। शिर्डीत महाविकास आघाडी प्रभावती घोगरेंना घोड्यावर बसवतीलही, मात्र कोपरगावात मवियाला कुणाच्या तरी गळ्यात माळ घालावी लागणार आहे। शरद पवार व बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गजांना फडणवीस शहांनी दिलेला हा जोरका झटका नक्कीच महागात पडणार आहे। एकट्या विवेक कोल्हेंची नाराजी दूर करून भाजपने धक्कादायक चाल खेळली आहे। या सगळ्या घडामोडी मागे विखे कुटुंबाचेही डोके आहे, हेही नाकारता येत नाही।
नगरच्या राजकारणाचा हा पहिला अंक महायुतीने यशस्वी केल्यानंतर आता सुजय विखेंना थेट संगमनेरमधून उतरविण्याचा दुसरा अंकही लवकरच प्रदर्शित होईल असे विखेंचे कार्यकर्ते सांगत आहेत. तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.